रडून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? मग इकडे आहे, इकडे. रडून तुमचं टेन्शन पण लेकर तिकडे गेलाय ते द्यावं ते फिरा सगळं आहे तिथंच. आता मला एक गोष्ट सांगा, हे जे झालंय नैसर्गिक गोष्ट आहे, आपण स्वतःहून तर नाही केलेलं बरोबर. आपण आयुष्यात एवढे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो की 2 दिवसाची गोष्ट आहे ती पण निघून जाईल. कुठल्या बॉर्डरला हे गाव आहे आतापर्यंत कोणालाच हे कळलं नसणार आहे, पण होईल तेवढं आपण लोकांपर्यंत हे पोहोचवू की इथं किती दशा म्हणजे विद्रोह इतका झालेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्रास इतका आहे ह्यांना की आज मी इथपर्यंत पोहोचले तर उद्या शासन सुद्धा इथपर्यंत पोहोचलं. आता बघा ते शाळेत थोडं सामान तिथं थोडं सामान तिकडं थोडं सामान ठेवायला बी जागा नाही इथं. कसं राहावं कसं करावं. आता जोपर्यंत तुम्ही साफसफाई करणार नाही तोपर्यंत तर नाही होणार ना. चिकड येत ते साप काका आलंय हात सगळं घर सगळं डुबल्यामुळे ते काम चालू असून तुम्ही कुठे राहिलात? शाळेमध्ये तिकडच होते शाळेमध्ये. आहे तसं सोडून गेले सगळेच लोक. पाणी आल्याबरोबर तसंच गेलो आम्ही. सगळं आहे तसं इथं सोडून गेले सगळे. काय पण काय काढलं जीवित हानी नाही झाली पाहिजे बरोबर आहे. आणि या लोकांसाठी हे सगळं फर्स्ट टाइम आहे. सांगली कोल्हापूरच्या लोकांसाठी ते रुटीन आहे दरवर्षी, पण या लोकांसाठी सीना नदीच आहे का ही पण? नावं बदलतात ते चंद्रभागा पंढरपूरला वगैरे अशी. हो नावं बदलत जातात ना तिचे. मग हे सोलापूरला सोर्स काय आहे? उजनी धरण जे आहे आमच्याकडे पुण्या धरणातले 8 धरणं ज्यावेळेस भरतात ना त्यावेळेस झालंय आणि प्रत्येक दिवशी रेकॉर्डेड पाऊस झाला. ते काय ಪಾರ್ಗಳು ಕೈ ಮಾಡ್ಬೇಡಿ ನಿಮ್ಮ ಮನೆ ಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದೊಂದು बरं हे गावकरी हे लक्षात ठेवा, उद्या रिपीट यांना होऊ नये. जास्त झाले तर प्रत्येकाने पुन्हा वाटा काय अडचण. सीना नदीचं पाणी त्या ब्रिज वरून इतकं व्हायलेलं आहे की मी येता येता पाहत होते की अख्खी शेती त्या पाण्यात आहे, अख्खा चिखल झालेला आहे, पूर्ण शेतात तूर होती ती वाहून गेलेली आहे. त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे लाईटीच्या तारा तुटल्यात रस्त्यानी, आणि ती जर अचानक जर लाईट आली तर इथं खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि जेव्हा गावात पोहोचले, जवळपास हा माझा 6 तासांचा प्रवास आहे, गावात पोहोचल्यानंतर दिसतंय की 6 फुटा इतकं पाणी आहे. लोकांच्या घरात पाणी, लोकांच्या घरात ते साप, ते विंचू आणि ते चिखल, इतकं म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आहे की